मग मला वाटतं जास्त काय मी बोलत नाही, परंतु विरोधक कमी संख्येने असले तरी सुद्धा याचा उल्लेख मुख्यमंत्री महोदयांनी केला आहे, तरी सुद्धा आम्ही त्यांना कमी लेखत नाही, त्यांना अंडर एस्टिमेट आम्ही करत नाही। पण आमची भावना आणि भूमिका अशी होती की त्यांनी सभागृहात येऊन सभागृहामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे होती। शेतकऱ्यांचे विषय असतील, इतर जे काही ज्वलंत विषय आहेत त्या बाबतीमध्ये सभागृहात येऊन चर्चा करायला आणि त्याला उत्तर द्यायला आमचं सरकार तयार होतं। परंतु त्यांनी पायऱ्यावरच ते सगळं आंदोलन करण्यामध्ये धन्यता मांडली। काही जण 30 आरोपाची टेप वाचून विधान भवनाच्या स्टेपवरूनच घुमजाव करत होते, त्यामुळे टेप जुनीच आहे ती, सही करून गायब। आता काय म्हणतो त्याला आपण, आपलं संविधान खतरे में म्हणणारे संविधानावर सभागृहात येऊन बोललेच नाहीत, ही मोठं शोकांतिका आहे। आणि त्यामुळे दुर्दैव आहे का बाबासाहेबांचं जे संविधान आहे, लोकशाही त्यांना कोणाला मान्य नाही का, असे एक प्रश्न या ठिकाणी मी आतमध्ये सभागृहात बोललोय। पण ते ठीक आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार काम करतंय। आता घटनाबाह्य सरकार नाही आहे, 235चं सरकार आहे। आणि आम्ही जे बोललो होतो मी पहिल्या भाषणात, तुम्हाला आठवत असेल, माझ्या बाजूला देवेंद्रजी बसले होते, बोलले आम्ही असं काम करू की आम्ही दोघं मिळून 200 पार करू। आता 200 पार करून 235 वर गेलो। आता तरी त्यांनी डोळे उघडायला पाहिजे आणि सरकार म्हणून सरकारकडून कामं करून घेतली पाहिजे, जनतेची, सर्वसामान्य लोक। फुल पॅकिंग चालू आहे, त्यामुळे सांगितलं ना 2020 करतोय। मुख्यमंत्री महोदय आपली प्रशंसा केली आपल्या भाषणाची। आणि दुसरी गोष्ट, प्रिंटिंग मिस्टेक सांगणारं आमचं सरकार नाही। जे काही लोक म्हणाले की तुम्ही आश्वासनं दिली कधी पाळणार, आम्ही जाहीरनामा किती 5 वर्षाचा असतो, आम्ही कुठलंही आश्वासन जे आहे टाळणार नाही, आम्ही ते आश्वासन पाळणार। कारण देवेंद्रजी, मी, अजितदादा हे शब्द दिला की आम्ही शब्द पाळणारे लोक आहोत, म्हणून तर इतिहास घडला। त्यामुळे माध्यमावर आरोप केला सरांनी की माध्यम लगेच म्हणतात एक तुमच्या देशातला नसला की नाराज होईल, तर तुम्ही काय खुलासाच नाही केला। कुठला नाराज कोण आहे? दादा नाराज नाहीत ना? अरे बाबा, दादा सांगून गेले मुख्यमंत्र्यांना, ते सगळ्यांना सांगा ना। दादा मुख्यमंत्र्यांना सांगून गेले मगाशी। आणि तुम्ही तर असं करता जसं मी गावी गेलो की नाराज, दिल्लीला गेलो की नाराज, आणि गंभीर झालो की गंभीर झाला नाराज। अरे आता काय करायचं? आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही काही नाराज वगैरे नाही। कोणी किती प्रयत्न केला, विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेत की काहीतरी होईल, काही होणार नाही। लोक कल्याणकारी विकासाची कामच आम्ही करणार, बस। त्यामुळे प्रशंसा केली आहे, या प्रशंसेचा त्यांना पुढच्या दिवसात काही फायदा